नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MHLA CET 3 इयर्स 2024साठी कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, नांदेड, परभणी हे जे कॉलेजेस आहेत या कॉलेजचे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की नांदेड युनिव्हर्सिटी असेल, कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल आणि बाकी जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचे कट ऑफ बनवलं तर खूप बरं असेल। त्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। कॅटेगरी वाईज हा पूर्ण कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील की कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने कट ऑफ लागणार आहे ते तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल। ठीक आहे, बाकीचे कॉलेजेसचे पण आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत कट ऑफ, ते तुम्ही नक्की बघा। आणि मुंबईचे काही कॉलेजेस पेंडिंग आहेत, अमरावतीचे काही कॉलेजेस पेंडिंग आहेत, ते सर्व झाल्याच्या नंतर आपण एक्सेल शीट तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात येऊन जाईल। ठीक आहे, सो आता आपण कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, नांदेड आणि परभणी आणि विटा हे एक प्लेस आहे, त्यामधले आपण कॉलेजेसचे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल या एक्सपेक्टेड कट ऑफ हे आपण बघूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन भेटून जाईल। ठीक आहे, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे आपण एक्सेल शीटमध्ये आलेलो आहोत। एक्सेल शीटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर हे तुम्हाला दिसत आहे। यामध्ये जर बघितलं आपण सांगली आहे, कोल्हापूर आहे, सातारा, फलटण, त्यानंतर विटा या कॉलेजेसचे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज बघत आहोत। हे जे हायलाईट केलेले आहेत इथपर्यंत ते सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। बाकी प्रायव्हेट कॉलेज आहे, एक कॉलेज आहे तो मायनॉरिटी कॉलेज आहे आणि दुसरा जो कॉलेज आहे विधी महाविद्यालय हा प्रायव्हेट कॉलेज आहे। आपण एक बघूया की गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो। भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली याचीच सेकंड ब्रांच आहे जी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आहे, सो त्याचीसुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। ठीक आहे, पहिलं कॉलेज आहे भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली, गव्हर्नमेंट कॉलेज आहे। MS कॅन्डिडेट कट ऑफ 90 पर्सेंटाइल आहे। OMS स्टुडंट 88, EWS 84, OBC 80 पर्सेंटाइल, SC 76, ST 70 पर्सेंटाइल, DTVJ 65 पर्सेंटाइल, NTB 60 पर्सेंटाइल, NTC 58 आणि NTD 55 पर्सेंटाइल। आणि जर आपण बघितलं डिफेन्ससाठी जे काही स्टुडंट असतील त्यांना 52 पर्सेंटाइलपर्यंत कट ऑफ लागण्याची शक्यताही जास्त आहे। ठीक आहे, नेक्स्ट जो कॉलेज आहे भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज कोल्हापूर, गव्हर्नमेंट कॉलेज आहे हा कोल्हापूरमध्ये। 90 पर्सेंटाइल MS कॅन्डिडेट, OMS 91, EWS 85, OBC 82, SC 78, ST 75, DTVJ 70। त्यानंतर जर आपण बघितलं NTB 65, NTC 62, NTD 60 पर्सेंटाइल आणि डिफेन्समध्ये जे काही स्टुडंट आहेत त्यांचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 50 पर्सेंटाइलपर्यंत लागू शकतो। भारतीय विद्यापीठ यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज हा गव्हर्नमेंट कॉलेज आहे। MS कॅन्डिडेट 90 पर्सेंटाइल, OMS 92, EWS 83, OBC 79, SC 76, ST 72, DTVJ 69 पर्सेंटाइल, NTB 66, NTC 64, NTD 62 आणि डिफेन्समध्ये 55 पर्सेंटाइलपर्यंत हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। नेक्स्ट कॉलेज आहे इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा। MS कॅन्डिडेट्स 87 पर्सेंटाइल, OMS 82 पर्सेंटाइल, EWS 75 पर्सेंटाइल। आता यामध्ये SABCचं पण रिझर्वेशन आहे, ते तुम्ही काढू शकता, ते यामध्येच तुमचं SABCचं रिझर्वेशन या कट ऑफमध्ये येऊ शकतं। आणि दुसरं असं आहे की EWS काही ठिकाणी सर्टिफिकेट भेटत आहे, काही ठिकाणी सर्टिफिकेट काढून भेटत नाही आहे। सो जर तुम्हाला EWS जर सर्टिफिकेट भेटत असेल तर ते तुम्ही काढून ठेवू शकता। CETचं ब्राउचर रिलीज झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये आपल्याला बघता येईल की EWSचं रिझर्वेशन दिलेलं आहे की नाही। ठीक आहे, OBC 70 पर्सेंटाइल, SC 68, ST 65, DTVJ 62, त्यानंतर NTB 60 पर्सेंटाइल, NTC 58, NTD 54 आणि डिफेन्समध्ये जर आपण बघितलं तर 52 पर्सेंटाइलपर्यंत कट ऑफ लागण्याची शक्यताही जास्त आहे। त्यानंतर PDP लॉ कॉलेज जर आपण बघितलं फलटण, त्यामध्ये MS कॅन्डिडेट 91 पर्सेंटाइल, OMS 88 पर्सेंटाइल, EWS 84, OBC 80 पर्सेंटाइल, SC
77 पर्सेंटाईल एस टी, 72 पर्सेंटाईल डी टी व्ही जे 68, त्यानंतर एन टी बी 65, एन टी सी 62 आणि एन टी डी 58 पर्सेंटाईल. पी डब्ल्यू डी आणि मायनॉरिटी हे कॉलेजेस नाही आहेत आणि पी डब्ल्यूचं डीचं कोणताही स्टुडंट तिकडे ॲडमिशन घेतलं नाही म्हणून तिकडचा कट ऑफ नाही आहे. डिफेन्समध्ये बघितलं तर 55 पर्सेंटाईलपर्यंत हा कट ऑफ जाण्याची शक्यता जास्त आहे. नेक्स्ट जो कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ निवला कॉलेज. हा कॉलेज आहे कोल्हापूरमध्ये. एम एस कॅन्डिडेट 85 पर्सेंटाईल, ओ एम एस 78, ई डब्ल्यू एस 75, ओ बी सी 70, एस सी 68 आणि एस टी 65, डी टी व्ही जे 62, एन टी बीमध्ये 61, एन टी सीमध्ये 59 आणि एन टी डीसाठी 56 पर्सेंटाईलपर्यंत हा कॉलेजेसमध्ये एक्सपेक्टेड पर्सेंटाईल तुमचं लागू शकतं, या एक्सपेक्टेड कट ऑफ जाऊ शकतो. नारायणदास सर्वोत्तमदास सोती लॉ कॉलेज सांगली मायनॉरिटी कॉलेज आहे सांगलीमध्ये. एम एस कॅन्डिडेटचा 88 पर्सेंटाईलपर्यंत लागू शकतो, ओ एम एसचा 80 पर्सेंटाईलपर्यंत, ई डब्ल्यू एसचा 78, ओ बी सीचा 75 पर्सेंटाईल, एस सी कॅन्डिडेट 72, एस टी 68, डी टी व्ही जे 65, त्यानंतर एन टी बी 62, एन टी सी 58, एन टी डी 55 आणि जो मायनॉरिटी कॉलेज असल्यामुळे इकडे 50 पर्सेंटाईलपर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ लागू शकतो. लास्ट जो कॉलेज आहे विधी महाविद्यालय, याचा जो पर्सेंटाईल तुम्हाला इथे समोर दिलेला आहे मी याचं एकदा मी तुम्हाला झूम आउट या झूम इन करून देतो जेणेकरून तुम्हाला प्रॉपर वेनी एकदा बघता येऊन जाईल की हा कट ऑफ कितीपर्यंत कोणत्या कॉलेजचा लागलेला आहे. हे झालं आपलं शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचं. आता आपण नेक्स्ट कॉलेज आता आपण बघूया स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. यामध्ये जे हायलाईट केलेले आहेत जसं पहिलंही सांगितलेलं आहे मी ते तुमचे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत जे मी इथे हायलाईट केलेले आहेत ते. बाकी जे कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. पहिला जो कॉलेज आहे दयानंद कॉलेज ऑफ लॉ गव्हर्मेंट लातूरचा कॉलेज आहे. हा एम एस कॅन्डिडेट 91 पर्सेंटाईल, ओ एम एस 87, ई डब्ल्यू एस 84 पर्सेंटाईल, ओ बी सी 81 पर्सेंटाईल, एस सी कॅन्डिडेट 78 पर्सेंटाईल, त्यानंतर एस टी कॅन्डिडेट 75, डी टी व्ही जे 70, एन टी बी 68, एन टी सी 65, एन टी डी 62 आणि डिफेन्समध्ये जे काही स्टुडंट असतील त्यांच्यासाठी 55 पर्सेंटाईलपर्यंत हा कट ऑफ लागू शकतो. एम एस पी मंडल श्री शिवाजी लॉ कॉलेज परभणी 92 पर्सेंटाईल, एम एस ओ एम एस 88, ई डब्ल्यू एस 82, ओ बी सी 78, एस सी 75, एस टी 70, डी टी व्ही जे 66, एन टी बी 62, एन टी सी 60 आणि एन टी डी 58 पर्सेंटाईलपर्यंत लागू शकतो. नारायण चव्हाण लॉ कॉलेज नांदेड 88 पर्सेंटाईल, एम एस ओ एम एस 90 पर्सेंटाईल, ई डब्ल्यू एस 85, ओ बी सी 80 पर्सेंटाईल, एस सी 76, त्यानंतर एस टी 70 पर्सेंटाईल, डी टी व्ही जे 67, एन टी बी 64, एन टी सी 60 पर्सेंटाईल, एन टी डी 58 पर्सेंटाईलपर्यंत एवढा कट ऑफ जाण्याची शक्यता जास्त आहे. श्री शिवाजी लॉ कॉलेज कंधार एम एस कॅन्डिडेट 88 पर्सेंटाईल, ओ एम एस 85 पर्सेंटाईल, ई डब्ल्यू एस 80 पर्सेंटाईल, ओ बी सी 78 पर्सेंटाईल, एस सी 75, एस टी 71, डी टी व्ही जे 68, एन टी बी 64, एन टी सी 61 आणि एन टी डी 58 पर्सेंटाईलपर्यंत एवढा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर दयानंद कॉलेज ऑफ लॉ प्रायव्हेट कॉलेज आहे. संत तुकाराम लॉ कॉलेज प्रायव्हेट आहे उदगीर आणि शरदचंद्र पवार लॉ कॉलेज नांदेड हा नांदेडमध्ये कॉलेज आहे. याचा पण थोडा आपण झूम करूया जेणेकरून तुम्हाला बघण्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जाईल चांगल्या प्रकारे. ठीक आहे. सो हे कॉलेजेसचे कट ऑफ तुम्हाला दिलेले आहेत. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की कोल्हापूर आणि नांदेडचे जे काही कॉलेजेस आहेत त्यांचा पण कट ऑफ सांगा. तो हा एक्सपेक्टेड कट ऑफ दिलेला आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या जे काही तुमचं कॅप राऊंड चालू होतील त्यामध्ये एवढाच कॉलेजचा कट ऑफ लागण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की हा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे पुढे तुमच्या फ्रेंड्स या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही एक्सपेक्टेड कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो ते त्यांना एक आयडिया येऊन जाईल आणि चांगला कॉलेज तुम्ही भेटू शकेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.